आमच्या या मोनिका ते पाहते हा हात मोडला, या बाजूला या, हे ऑपरेशन झालंय माझं. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत महायुतीच्या अधिकृत उमेदवार ज्यांनी आपले 10 वर्ष झाले का हो? 2 टर्म झाले. ज्यांनी 10 वर्ष आपले आमदार म्हणून काम केलेलं आहे ते माझ्या सहकारी मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ या मंचावर या ऐतिहासिक शेवगाव पाथर्डी, मी दोन्ही नाव घेतले कारण तिकडची सभा होऊ शकली नाही त्यामुळे इकडूनच भाषण करायले. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या या सभेला महायुतीच्या उपस्थित केंद्रीय मंत्री जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत, SP बघेलजी, मंचावर उपस्थित आमदार गुजरातवरून आलेत, गुजरातवरून बघायला पाथर्डी काय करायलंय, महेश भाई कासवाल, मंचावर उपस्थित नगर पालिकेच्या निवडणुकाच नाही झाल्यामुळं अजूनही नगराध्यक्ष म्हणता येईल का, तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय काका आव्हाड, धनंजय भडे, अशोकराव चोरमले, नवनाथ पडळकर, सुनील साळवे, आमचे RPIचे जिल्हाध्यक्ष. मी तुमचा सत्कार घेणार आहे बरं का, आपल्याला फोटो काढायचे म्हणून थांबले कारण काय ते भाषण या करायला होते ना. आणि सगळ्यात जास्त पंकजाताई बाग फुलवतेचं श्रेय हे आमचे बंधू आनंद शिंदे यांना आहे आणि त्यांचं सगळ्यात जास्त माझे सगळे बंधू हे सगळे वाजवतात, मला त्याचा अभिमान आहे. म्हणजे एक कार्यक्रम होता आमच्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त, तिथं सगळ्यात जास्त गाणं वाजवलं. मला एवढंच अभिमान वाटतो की ते आमचा आदर्श आहेत. तर रिपाईचे मी आता सत्कार घेणार आहे. मंचावर उपस्थित आमचे सुरेंद्र गांधी, आज दिलीपजी नाहीत पण त्यांचा मुलगा आपल्याबरोबर काम करतोय, राहुल राजळेजी, भीमरावजी फुंदे आज आवर्जून इथे आलेले आहेत, आशुतोषजी डहाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख, केशव आंधळे तालुका उपाध्यक्ष शेवगाव, शिवाजी खेडकर, रणजित बेळगे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, कचरू चोथे किसान मोर्चा, नारायण पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, संजय खेडकर, नितीन कीर्तने, संजय कीर्तने, रामहरी खेडकर, विलास गजबे, कवाडे गटाचे ते अध्यक्ष आहेत, बाबा राजगुरू, पिराजी कीर्तने, बाबूराव पाटीक. आता एवढे नाव घेतले ना तर माझ्या हेलिकॉप्टरची वेळ होईल. आणि अर्जुनराव शिरसाट, भगवानराव बांगर आणि माझ्या समोर उपस्थित या भव्य आणि ऐतिहासिक सभेला माझ्या उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक गाण्यावर डोलणारे, घोषणा देणारे माझे सगळे अत्यंत उत्साही युवा बांधव, पागोटे घातलेले, टोपी घातलेले सगळे वडीलधारी मंडळी, शेतकरी बांधव आणि स्वतःच्या सख्या भावाच्या असल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नसलेल्या लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मोनिका राजळेंनी पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला. या पाथर्डीसाठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कारण ही माझ्या भगवान बाबांची, भगवान गडाची भूमी आहे. या पाथर्डीचं केवढं मोठं भाग्य आहे की एका बाजूने वामन भाऊ, एका बाजूने भगवान बाबा आणि एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्या देवी साक्षात इथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. हे केवढं मोठं भाग्य आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला
एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी, सामान्य वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा वाणी नाही, ज्यांचा वाली नाही, त्यांचा वाली आणि बाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले. आणि याच नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं, मला गडावरून कोण दिसते? वाघीण दिसते. ते वाघीण म्हणले का मला? पण तुम्ही माझं नाव घेणार नाहीत, त्यामुळे बरोबर आहे. वाघीण म्हणले पंकजा दिसते. अरे काय करण्यासाठी म्हणले? तुमची सेवा करण्यासाठी म्हणले, तुमची एकजूट बांधून ठेवण्यासाठी म्हणले. कोणत्याही प्रकारच्या भूल तापांना न बळी पडता ह्या माझ्या गरीब बांधवांना एका मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम हे पंकजा मुंडेंनी करावं, हे माझ्या पिता गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलेलं आहे. एवढा प्रेम या पाथर्डीच्या जनतेने परळीपेक्षा मला जास्त दिले. परळीने ऐकलं नाही मागच्या वेळी, पण पाथर्डीने ऐकलं ना. मी बसले होते घरी, पण तुम्ही दिला ना मोनिका ताईंना निवडून. माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका ताईंना विजय केलं. हा, अरे वा, माझ्या या सभेला मोनिका ताई म्हणे ताई सभा द्या. मी देणार आहे, सभा देणार आहे. आणि मी सभा दिलेल्या 2 दिवसापूर्वी मी सगळी यादी केली. माझी 10 तारखेला सगळी यादी जाहीर झाली. मी मोनिका ताईंना परवा मध्यरात्री म्हणलं, अहो भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही, आता काय करावं? सभा तर दिलेली आहे. असं हेलिकॉप्टर हे जे उडायलंय ना, असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. आता असंच माझा जीव मुठीत धरून आले मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये. समोर एवढं ऊन लागलं की इथं येईपर्यंत काय कुट्ट तोंड झालं माझं. अशा हेलिकॉप्टर मध्ये बसून आले मी. मागच्या वेळी सुजय विखे पाटलाची सभा इथंच झाली, त्यावेळी पण वादळ होतं, वारं होतं, हेलिकॉप्टर उडत नव्हतं, तरी मी जीव धोक्यात घालून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्रभर सभा गेले, कारण ते म्हणले डबल इंजिनचे गेलेत, राजनाथ सिंगांना गेलेत, आणखी कोणाला गेलेत. मी बोलले बाबा सिंगल इंजिन द्या, नाही तर स्कूटरला बलून लावा आणि मला त्याच्यावर बसून पाठवा, पण मला पाठवा. कारण मी गेले तरी अडचण आहे, मी नाही गेले तरी अडचण आहे. त्यामुळे मला जाण्याची गरज आहे. पक्षांनी काय केलं, तिकीट दिलेत, कोर कमिटीने सगळे तिकीट दिलेत आणि मला दिली जबाबदारी. ते म्हणले तुला निवडून आणावं लागतं. पंकजा तुला जबाबदारी घ्यायची आहे. पंकजा गायिका पाथर्डी, पंकजा गायिका जिंतूर, पंकजा आता उद्या मी बुलढाण्याला जाणार आहे, आकाश पुणकरची सभा घेणार आहे, श्वेता मालेची सभा घेणार आहे. माझ्या आता 31 सभा झाल्या, आज 31 सभा. माझ्या खांद्याचं ऑपरेशन झालंय, म्हणजे छोटंसं ऑपरेशन, म्हणजे काय असं मोठं ऑपरेशन नाही, कापून बिपून नाही टाकलं, चांगले खांदे मजबूत आहे आपले, पण ते छोटंसं प्रॉब्लेम झाला, तुमच्यामुळेच झाला रे. एवढ्या गर्दीत तुम्ही माझ्या तुडवून टाकते हे पोरं. कोणी पायावर पाय देते, कोणी हात ओढत्यात. माझी 2दा हे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले. फार प्रेम आहे. हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारे मीच आहे जगात. लोकांचं मोडून घेतात पडून पडून, पण मी नाही, तुमच्या प्रेमापायी. एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले. महायुतीचं सरकार आणायचंय का नाही? आणायचंय का नाही? मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही? तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही? झाले ना. मग मोदींचं सरकार आलंय, महायुतीचं सरकार आणायचंय. तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती, पण आमदार बनून आलेली आहे. आमदार झाले की नाही? मी या तुम्ही मोनिका त्यांचे मतदार आहेत, त्या माझ्या मतदार आहेत, त्यांनी मला मतदान करायला, म्हणून त्यामुळे आज मोदींची हॅट्रिक झाली, यांची पण करून टाका. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. कोणी आपल्याला धुतकारलं, कोणी आपल्याला धिक्कारलं, कोणी आपल्याला अडचणीत आणलं, आपला द्वेष केला, तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोटं नाही ठेवायचं. आणि कोणी किती आपला पराभव झाला, आपली अडचण झाली, काही झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही. त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं. निवडणुकीचा मी खूप निवडणुका पाहिल्या,
मैं माफ कीजिए, मैं सब वो लाभार्थी का याद गए क्या? गए क्या? चलो मैं गुजरात को बोलती हूँ। माफ कीजिए, हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे, इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा। तो आप वो सब वो करके गए बघेल जी, तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनना वो कर रही हूँ। त्यामुळे निवडणुका प्रत्येक वेगळ्या असतात. माझ्या जीवनामध्ये मी 2009ला आमदार झाले, पण मी 2004ची निवडणूक पाहिली, मी 99ची निवडणूक पाहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार होतं आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये एक दिशा देतं. आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही, पण आत्ता जे स्पिरिट तयार झालंय ते विकासाचं स्पिरिट आहे. ते स्पिरिट महायुतीचं सरकार आणण्याचं स्पिरिट आहे. तुमच्या लेकीला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे. आत्ता स्पिरिट विजयाचं घेऊन आपल्या सगळ्यांना जायचंय, गावागावामध्ये जायचंय. माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून, पाथर्डीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही सभा मी इथे दिलेली आहे. मोनिकाताई यांनी या पाथर्डीसाठी जे काम केलं माझ्याकडून करवून घेतलं. परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पाथर्डी म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर केलं, परंतु मी तर त्याच्याहूनही जास्त प्रेम केलं. मी मंत्री असताना परळीपेक्षा 1 रुपया पण पाथर्डीला कमी नाही दिला, 1 रुपया पण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, 25-15 ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पाथर्डीचे लोक, शेवगाव पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले, मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात. मोनिकाताई राजळेंनी आता तर 5 वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते, त्यावेळी 2.5 वर्ष सरकार नव्हतं. आता आलेलं 2.5 वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केलं हे त्या सांगत होत्या. हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर उभं राहिले आणि ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या मागे उभं करायचंय. सगळ्यात मोठं काम तर आमचं 7,500 वालं झाले का नाही? किती झाले अकाउंट मध्ये? तुमचंच लक्ष जास्त दिसतंय. तुम्हाला काय करायचंय? 7,500 डोळा ठेवू नका त्यांच्या अकाउंटवर, पैसे देऊ नका यांना. माझ्या मागच्या जिंतूरच्या सभेमध्ये मेघना बोर्डीकर म्हणे, ताई आमची दारू बंदीची मागणी आहे. टाळ्याच नाही वाजल्या, फक्त बायांनीच टाळ्या वाजवल्या. ते लोक लगेच हात असे करून बसले. मला असं म्हणू नका, हे तुमचे मतदार आहेत. पण या 7,500 रुपये आपल्याकडे आले, त्यांनी अजून पुढचे येणार आहेत. सख्खा भाऊ किती देतो रे ओवाळणी बहिणीला? तू किती देतो मुकून? खोटं बोल नको, मी बहिणीला फोन करून विचारीन. हो धनू, तुम्ही किती देता? मला तर माहिती घरातल्या घरात किती देता. 500 आणि 1000. 500 म्हणजे जर सख्खा भाऊ देते तर मुख्यमंत्र्यांनी किती दिले? 1,500 रुपये. सख्खा भाऊ वर्षातून एकदा दोनदा, आणि हे तर दर महिन्याला तिप्पट दिलं ना. मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मत दिले पाहिजे? तिप्पट. बरोबर आहे की नाही? आता जिथं जाईल तिथं लोक म्हणतात, ताई तुम्ही लाडकी बहीणवरच बोलायला, लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का? तुम्ही पण आहेत ना सभेत, तुम्हालाही दिलंय ना. म्हणजे तसे मोनिकाताईंनी सगळेच मुद्दे बोलले. काय दिले तुम्हाला? तुमच्या हातात एक कागद दिलाय काही दिवसापूर्वी, कृषी पंपाचं वीज बिल किती केलंय, त्याच्यावर काय लिहिलंय? भोपळा, 0 दिलंय ना. आता मग तुमचं वीज नो बाकी, नो ड्यूज केलंय की नाही? तसं कुणी मतदान मागायला आलं तर म्हणावं तुम्हाला नो ड्यूज भोपळा, नो ड्यूज मिळतील, भोपळा मिळेल, कारण सरकारने आमचं वीज बिल माफ केलंय. म्हणणार की नाही? पुन्हा या माझ्या बहिणींच्या अकाउंटवर डोळा ठेवता तुम्ही. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना मिळते की नाही? किती मिळते वर्षाला? ती 15 करणार आहेत. अजित पवारांनी डिक्लेअर केले. आता जाहीरनाम्यामध्ये आपला महायुतीचा जाहीरनामा आहे, केलाय की नाही? 12चे 15 झाले.
मिळणार का नाही? आणि मग सगळं आम्ही द्यायचं आणि मग तर कशाला दुसऱ्याला द्यायचे? कशाला? माझी काळजी करू नका तुम्ही, माझी काळजी करू नका. मी समर्थ आहे. विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ आहे. माझी काळजी करू नका तुम्ही. मी इथे आलेली आहे. माझं येणं आता काय लोक सारखे, ताई तुम्ही लक्ष द्या, तुम्ही असं भाषण करा, ताई तुम्ही असा हात हलवा, ताई तुम्ही हे बोला, आणि मी सगळी साक्षात तिथे उभी आहे ना 6 फुटाची. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुम्हाला? मी उभी आहे इथे म्हणजे महायुतीची मी स्टार प्रचारक आहे. स्टार प्रचारक. सगळ्या राज्यभरात फिरतीये मी. काय मजाक करायले का? महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेकीने योगदान दिले हे सांगायचं नाही का आपल्याला? सांगायचं का नाही? मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे हातवर करायला, लागल ना. त्यामुळं आपल्याला द्यावंच लागते, आमदार द्यावंच लागते. त्यामुळे 20 तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा आणि मोनिका ताईंना विजयी करा. हे सगळे आलेत ना, बाहेरचे बघायला आलेत, सगळ्या देशातून लोक आलेत. मला तर वाटतं किती बूथ आहेत आपल्या सगळ्या राज्यात? 90,000 का काय बूथ आहेत राज्यात. आणि त्या 90,000 बूथवर 90,000 लोक आले देशातून. बघितलं भाजपचं काम काय? गडबडच आहे, साधं नाही. 90,000 ये जो आहे ना हमारे भाई गुजरात से, ये कासवाल जी उनके जैसे 90,000 लोग आए ना महाराष्ट्र में. थोड़ा ऑक्सीजन कम हो गया महाराष्ट्र में, उतने लोग ज्यादा बाहर से आ गए. सगळे बघायले राज्यात काय चाललंय, रिपोर्ट करायलेत मोदींना, अमित शहाना, JP नड्डाना लिहायलेत. इधर पंकजा मुंडेची सभा पाहिजे, इधर सभा में बहुत प्रतिसाद है, लोकांची काय जिवंत प्रतिसाद आहे. अरे 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 चाललंय, माझं चाललंय ना रेकॉर्डवर. मग हे सगळे लिहायलेत, सगळ्यांनी निरोप. पंकजा मुंडे का सभा चाहिए, पंकजा लो सभा. आले मी, आणि आले ते पण कशी आले? तुम्ही ते हेलिकॉप्टर बघायलाच या. मी त्याला म्हणलं थोडं खालून खालून चालव, म्हणजे पडलं बिडलं तर जास्त लागणार नाही. आपले असंच वर वर जाऊया हेलिकॉप्टर सारखे शूटिंग. हा हळूहळू हळू ने म्हणलं बाबा केजला. ऊसतोड कामगारांचा मेळावा आहे. ऊसतोड कामगाराचे मुकादम आलेत का? आहेत का गेले कर्नाटकला? कोण आहेत मुकादम? हात वर करा बरं. आज तो मोठे माणसे खाली कसे बसतील? त्यांनी कुठे गेले? हो, आणि तुम्ही जा 32% घेऊन. जाऊ नका, जाऊ नका. हा मुकादम जाऊ नका. 13 लाख रुपये फरक दिला मला. तर त्याचं काय झालं ते झालंच. हा मला माहिती रे बेटा. आता हे मुकादमांना विनंती आहे, माझी विनंती आहे, पुढच्या वेळी हे ठेवायचंच नाही आपण. पुढच्या कराराच्या आधी आता माझ्या हातात दिला नाही महामंडळ, तर तुमचं पुन्हा कुणाच्या पायात पडायचं काम नाही. पण तेच नाहीत ना, त्यांना आता म्हणते एवढं द्या, सभा तर करायला लावतात, महामंडळ द्या पटकन 2 वर्षात जिकडे तिकडे करून टाकते. पण तुम्ही ऊस तोडायला उचलू नका मजूर. वेळ आहे अजून, सगळीकडे पाऊस पडलाय, कारखाने सुरू नाहीत, कुठेच सुरू नाहीत, बाहेर सुरू आहेत राज्यामध्ये. झालं 20 तारखेला सकाळी मतदान करा, जावा ऊस तोडायला. मग हा मी कोयता घासा त्याच्यासाठी म्हणले होते. आता ज्याला पोट आता मी इतके वर्ष राजकारणात आहे, उगाच ते काय आजकाल युट्यूब चॅनल पण कुणी काढते रे इलेक्शन मध्ये, ते इतके उगवतात आणि त्याच्यामध्ये असं भयानक लिहितात काहीतरी. काय म्हणल्या पंकजा मुंडे मोनिका राजळे ना, असं लिहितात. आणि असा राग राग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आत फुस काहीच नसते. कोयता घासायच्यासाठी म्हणले की तयारी करा, ऊस तोडायचे आणि मतं द्यायचे आणि निघा पुन्हा. बिलकुल
कोणीही 20 तारखेपर्यंत जायचं नाही, मी हात जोडून विनंती करते. ऐकाल ना माझं एवढं? ऐकाल ना? ऊस तोडायचं बंद करते रे राजा साहेब. 63 वर्ष जगले, मला 65 वर्षाची होईपर्यंत तोंड बंद करते. लगेच कसं बंद होईल? एवढी चांगली मजुरी वाढली, तुम्ही ते तर चाललात. पुन्हा सिजनल काम आहे, वर्षभर नाही. त्यामुळं बंद करायचंय. एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी 50-50 वर्ष काम केल्यावरती पुसली जाते. मी पुसेन, मी कष्ट करून उभी राहीन तुमच्या मागे. जेव्हा माझ्या जीवनात एकदा संधी मिळाली, मी करून दाखवले. एकदा अजून संधी मिळाली, त्या गरिबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याचं काम मी करेन. विश्वास आहे का? आहे का विश्वास? मग तुम्ही सगळे हा विश्वास सार्थ करा. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही मोनिका ताईंना विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा. आणि मी मोनिका ताई तुम्हाला सुद्धा सांगते, हे लोक हे माझा प्राण आहेत, प्राण. हे माझ्या केवळ एका सांगण्यावर तख्त उलटून टाकतात. इतके प्राणाच्या प्रिय. तुम्ही बाकी काय करा, पण ह्यांना जीवापाड जपा, ह्यांना जीवापाड जपा. ह्याच्यापेक्षा आम्ही काहीच सांगणार नाही. आणि आता तुम्ही आमदार आहे, ती पण काय एकट्या परळीची आहे का? पाथर्डीची पण आहे ना. मी राज्याची आमदार आहे ना, कुठल्याही मतदारसंघातली आमदार आहे ना मी. त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे राहीन. विधानसभेत तुमच्या लेखीचा आवाज गुंजेल तेव्हा तुमच्या हक्कासाठी गुंजेल, एवढं लक्षात ठेवा. त्या आवाजाला आवाज देण्यासाठी ताई उभ्या राहतील, याची सोय येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही करा, असं आव्हान तुम्हाला करते. आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद.